क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम ठाण्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माळी समाज मंडळ ठाणे व महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात समाज बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री-पुरुष समानतेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा ठाणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी आदर्श शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच महात्मा फुले यांनी लिहिलेल्या साहित्यांचे वाटप उपस्थितांमध्ये करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रचार अधिक व्यापक पद्धतीने करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर अशोक वैती, भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा नगरसेविका मनीषा भगत, नगरसेवक संजय वागुले, नगरसेविका उषा वाघ, माधुरी मेटांगे, नम्रता कोळी, काजोल गुणीजन, महात्मा फुले प्रबोधन कट्ट्याचे प्रमुख पत्रकार प्रफुल्ल वागुले, भाजपाचे शेखर पाटील, सचिन केदारी आदी मान्यवर उपस्थित होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वात पहिले तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि आज महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा असेल, त्याचबरोबर या इकडे महात्मा फुलेंच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग समाजाचा ठाण्यामध्ये राहत आहे आणि अनेक वर्ष या इकडे कार्यक्रम हे जयंतीनिमित्त होत असतात. आज या इकडे शिक्षकांचा सत्कार होत असताना वर्षभर ठाण्यामध्ये शैक्षणिक साहित्य हे ठिकठिकाणी त्याचं वाटप होणार आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जो विचार, जो वारसा महात्मा फुलेंनी सर्वांना दिलेला आहे, तो जपण्याचं काम आज सर्व त्यांच्या अनुयायांकडनं होतं. याचा निश्चितपणे एक आनंद आणि अभिमान आहे. मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीत अभिवादन करतो आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला सावित्रीबाई किंवा थोर पुरुषांची माहिती व्हावी याची जनजागृती करणार. निश्चितच येणाऱ्या पिढीला याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटत असताना त्यांचे विचार आणि त्याचबरोबर महात्मा फुलेंचं कार्य, सावित्रीबाईंचं कार्य हे लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनाने मंचाच्या माध्यमाने निश्चितपणे कार्यक्रम होईल. आज या जयंतीनिमित्त मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी खरंच ऋणी आहे. पण माझी खंत आहे की आपण फक्त जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी ह्यांना आठवण करतो, महात्मा ज्योतिबांना. तर माझी विनंती महानगरपालिकेला राहील आणि आपल्या माध्यमातून ही मी मागणी करत आहे की एकही पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंचा या ठाणे शहरात नाही. एक पुतळा होता, तो खाजगी संस्थेचा होता आणि त्यांनी त्या संस्थेमध्ये हात घेऊन गेलेत. तर माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे, माझे नगरसेवक ती मागणी पकडून धरतील महानगरपालिकेत. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रमुख ठिकाणी नाक्यावर महात्मांचा एक पुतळा लावावा ही मी विनंती महापालिकेला करतो. मी हे सांगेन की महानगरपालिकेच्याच चौकात जरी लावला तरी एवढं कार्य महात्मांचं होतं की कुठेही ते चुकीचं ठरणार नाही. म्हणून आज ह्या निमित्ताने फक्त एवढंच की फक्त पुण्यतिथी आणि जयंतीच्या दिवशी न त्यांची आठवण करता वर्षभर त्यांची शिकवणी आपण लक्षात ठेवली पाहिजे, एवढं मी बोलतो. आज आपण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंती निमित्ताने ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आज महात्मा ज्योतिराव फुले विचार प्रबोधन कट्टा आणि माळी समाज मंडळ ठाणे यांच्या माध्यमातून एकदम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये महात्मा ज्योतिरावांची जयंती साजरी केलेली आहे. येत्या वर्षभरात देखील असेच विविध उपक्रम राबवून आपण कार्यक्रम करत राहणार आहोत. प्रबोधन कट्ट्याच्या माध्यमातून विविध शाळा, गरजू विद्यार्थी, शैक्षणिक साहित्य असं वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करून आपण वाटप करत राहणार आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे
मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. डोंबिवली MIDC क्षेत्रातील लीजवर राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना ठाण्यातील कार्यालयात ₹1 वार्षिक भाडे भरण्यासाठी 20 किलोमीटरचा नाहक प्रवास करावा लागत असल्याची बाब जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली आहे. जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना MIDC मात्र ऑनलाईन पेमेंट सुविधा राबवण्यास असमर्थ ठरल्याने संताप व्यक्त होत आहे. आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर आठवड्याभरात या सुविधेबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. डोंबिवली MIDC क्षेत्रात मिलापनगर निवासी भागात सुमारे 600 भूखंड असून यात कारखाने, व्यापारी संकुले, निवासी घरे, शाळा, कॉलेज आहेत. या भूखंडधारकांना 99 वर्षाच्या लीजने भूखंड देण्यात आले असून वार्षिक ₹1 ते ठाण्यातील वागळे इस्टेट येथील MIDC कार्यालयात भरण्यास येत असतात. केवळ ₹1 भरण्यासाठी तब्बल 20 किलोमीटर प्रवास करावा लागत असल्याने या रहिवाशांनी ठाण्यातील आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन ही व्यथा मांडली. संजय केळकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रहिवाशांना ऑनलाईन पेमेंट सुविधा देण्याचे निर्देश दिले. एकीकडे जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना MIDC मात्र 20व्या शतकात चाच पडत आहे. याबाबत आठवड्याभरात कार्यवाही करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. शुक्रवारच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये निरनिराळ्या भागातून विविध असे प्रतिनिधी नागरिक या ठिकाणी आले होते. यावेळेला डोंबिवलीहून देखील जे MIDC भागामध्ये राहणारे नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी आले होते. आणि अजब कारभार कसा असतो MIDCचा याचं हे एक उत्तम उदाहरण. ही मंडळी जी आहे ती 99 वर्षाच्या लीजवर त्यांना प्लॉट देण्यात आले. तिथे ती घरं आहेत, हजारो लोक त्या ठिकाणी राहतात आणि ते जे लीज रेंट आहे वार्षिक ते केवळ ₹1 मूल्य आहे त्याचं. त्यांची एवढीच किमान मागणी आहे की आम्हाला डोंबिवलीहून ठाण्यापर्यंत ₹1 भरायला कशाला यायला लागतं. आदरणीय मोदीजींनी एवढी मोठी टेक्नॉलॉजीचा उपयोग जागोजागी निरनिराळ्या ऑफिसमध्ये केलेला आहे आणि या ठिकाणी MIDCने अजून काहीच त्याच्यामध्ये काही प्रगती केलेली नाही. आणि त्याच्यामुळे ऑनलाईन देखील त्यांना ते पैसे भरता आले पाहिजे आणि पुढची 10 वर्षाचे 20 वर्षाची देखील ते भरू शकतात, ते भरता आले पाहिजे. कारण की हे जे त्या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांना तिकडून या ठिकाणी यायला फार मोठा म्हणजे ट्रेनने किंवा बाय रोड यायला दोन्ही बाजूने त्यांना हे वेळखाऊ आहे आणि त्याच्यामुळे ते झालं पाहिजे. आणि ते मी ताबडतोब संपर्क करून त्यांनी सांगितलं की 1 आठवड्यामध्ये आपण हे मार्गी लावू. की एवढी वर्ष हे लोकांना हा प्रॉब्लेम होता. म्हणजे हा कारभारच अजब आहे. महापालिकेमध्ये देखील आता परवा आम्ही मिटिंग घेतली. हे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, कंत्राटी कामगार ज्याला म्हणतात, हजारोने आहेत आणि यांना वेट बिगारासारखे तुम्ही राबवता. पाणी खातं असेल, आरोग्य खातं असेल, त्याच्यानंतर निरनिराळी जी खातीमध्ये कंत्राटी कामगार आहेत
हे ठेकेदार काय महापालिकेचे जावई आहेत का? 4-4 महिने या कंत्राटी कामगारांना पगार नाही, ज्यांना एकही दिवस सुटी नाही, म्हणजे हे गुलामाच्या वर्तन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सख्तपणे त्यांना ताकीद दिलेली आहे की याच्यामध्ये तुम्ही 1 आठवड्याच्या आत, म्हणजे त्याचे पगार तर झाले पाहिजेत, आणि 1 आठवड्याच्या आत जर याच्यामध्ये तुम्ही सुधारणा नाही केली तर महापालिकेच्या समोर त्या ठिकाणी ते धरलं धरून बसतील. खूप थकवा आला एवढा प्रवास करून. बाबा आता ऑटोमॅटिक गाडी घेण्याची वेळ आली. हो ग, पण महाग असणार ना. TJSB व्हेकल लोन आहे ना, आता कोणतीही अपग्रेड अगदी सहज शक्य. TJSB व्हेकल लोन्स, अपग्रेड करा आरामात. शहरातील पाणी टंचाई, संत गतीने सुरू असलेले मेट्रो काम आणि वाढती वृक्षतोड या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ठाणे महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शहरातील विकास कामांबाबत नाराजी व्यक्त केली. पाण्याच्या प्रश्नावर बोलताना आव्हाड म्हणाले की ठाणेकरांची वाढती गरज लक्षात घेऊन 2002 साली शाई धरण प्रकल्प महापालिकेसाठी मंजूर करून आणला होता. मात्र टक्केवारीच्या वादात हा प्रकल्प अडकला आणि त्याचा फटका आज नागरिकांना बसत आहे. भविष्यात पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मेट्रो प्रकल्पाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करत कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचे सांगितले. रस्त्यावर खड्डे, धुळीचे प्रमाण आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत मेट्रो सेवा लवकर सुरू होईल याबाबत शंका असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मेट्रोच्या ट्रायलवरही मिश्कील टिप्पणी करत प्रकल्पाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आव्हाड यांनी पर्यावरणीय धोका अधोरेखित केला. ठाण्यातील हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत असून येऊर परिसरातील बिबट्यांची संख्या यांचा त्यांनी दावा केला. नागरिकांनी याविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेतील स्थायी, परिवहन आणि इतर समित्यांच्या नियुक्त्या रखडल्याबाबत विचारले असता हा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या हाती असून ते त्यांच्या सोयीने निर्णय घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर बारामती पोटनिवडणुकीची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेस पक्षावर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना पक्षाचा इतिहास समजून घेतल्याशिवाय वक्तव्य करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच ठाण्यातील मूलभूत प्रश्नांवरून आव्हाड यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष करत आगामी काळात हे मुद्दे अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला. चालू आहे, मुख्यमंत्री काय लक्ष घालायचं ते काय, आपण काय बोलणार. रोहित पवारांनी देखील संशय व्यक्त केला, कारण की अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी आदल्या आणि त्या दिवशी खरातमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाला त्यांच्याकडे. आता ह्या बातम्या तर पेपरला पण येतात, तर त्या दिवशी व्यवहार कोणाचे झाले, कोणाच्या अकाउंटवरनं कुठनं पैसे गेले, हे सगळं येईलच समोर. हे काय लपून राहणाऱ्यातल्या गोष्टी नाहीत, त्या समोर येणारच आहे. 2002 साली तुम्ही आणलेलं धरण, पण काय असं राजकारण झालं की ते तुम्हाला धरण हे करवायला? काय 2002 पुन्हा एकदा धरणासाठी कसा आपण पाठपुरावा करणार, आता काही करून काही फायदा नाहीये. या शासनाकडनं कुठलीही अपेक्षा करणं मी सोडून दिलं. स्थानिकांचा विरोध कसं आहे की असं आहे, प्रत्येक धरणाला स्थानिकांचा विरोध असतो. प्रत्येक धरणाला. कोयनेला विरोध होता, कोयन्यासारख्या मोठ्या धरणाला देखील, पण तेव्हाचे नेते होते, ते गावागावात जाऊन बसवायचे, लोकांना समजवायचे, आणि त्याच्यातनं निघाला. जायकवाडीला विरोध होता, आणि जी धरणं झाली त्या काय धरणाला लोकांनी स्वागत नाही केलं. या धरण बांधा लोकांना विरोध असतोच, कारण का ते विस्थापित होणार असतात, त्यांच्या जमिनी जाणार असतात, त्यांना पर्याय द्यावा लागतो. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट्स आहेत, धरणं वगैरे, फार महत्वाचे आहेत. आता तुम्ही एवढे रस्ते काढतात, विस्थापित करत नाही लोकांना. जमिनीच्या जमिनी घेत आहे, बागायती जमिनी घेत आहे. तू तर कोल्हापूरचा आहेस ना, शक्तीपीठ मध्ये. तू कोकणात आहे, कोल्हापूरचं कोणी आहे? शक्तीपीठ जाते ते कुठनं जाते? चंदगड मधून फिरवलं, फिरवलं. 2000 कोटी वाढवलं. मुख्य शेतामधनं जाते, आणि त्या शक्तीपीठची गरज काय? काहीच गरज नाही शक्तीपीठाची. पुन्हा एकदा आपण आमदार म्हणून ह्या धरणासाठी पाठपुरावा करा. काही फायदा नाही, काहीही फायदा नाही.
मी कधी कधी खंत व्यक्त करतो की मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी पहिलं काम काय करायला पाहिजे. तर ठाणेकरांना मी धरण देतो हे पहिलं वाक्य त्यांनी उच्चारायला पाहिजे. आणि मी आज बोलत नाही, मी माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणात बोलतो की ठाणेकरांना पाण्यात तहान मी भागवली आणि पुढचे 100 वर्ष ठाणेकर माझं नाव करतील. ही एक मोठी सुवर्ण संधी एकनाथ शिंदे साहेबांनी हातात आली. सर, आता ठाण्यामध्ये मेट्रो येते, मेट्रोचं जो काम रखडलं आहे तुमचा जो मतदारसंघ आहे कळवा मुंब्रा, त्याच्या मेट्रो बद्दल कळवा पडलेला आहे. मेट्रो बाबत अजूनही तुम्ही काही सही नाही, तुम्हाला काय वाटतं? काही होणार नाही, उगाच काहीतरी यांच्याकडनं आशा करायला तर पैसे नाहीयेत. तुमच्या ठाणे महानगरपालिकेला कटोरा पण घ्यायला पैसे नाहीत. कटोऱ्याने पैसे मागायचे, तर कटोरा घ्यायला पण ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. इतकी भिकाऱ्याची अवस्था आहे. यांनी महानगरपालिकेने शासनाकडनं कित्येक करोड रुपये आणले. त्या करोडो रुपयाचं ऑडिट झालं का विचारा. विना ऑडिटचा महानगरपालिका चालवता तुम्ही. 3-3 वर्ष ऑडिट नाही. ते एकनाथ केळकर साहेब, संजय केळकर साहेब टा 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 करून थकले ना. मुख्यमंत्री लक्ष देतात ना उपमुख्यमंत्री लक्ष देतात. सर, लाडकी बहीण योजनामधून 71 लाख महिलांना वगळण्यात आलंय. अजून देखील त्यांना हप्ता मिळाला नाही. ते वगळणारच ना. त्यांना ती योजना डोईजड झाली आहे ना. मतं मिळाली, ही गोष्ट खरी जरी असली तरी ती योजना टिकवायची म्हणजे महाराष्ट्राचं अर्थकारण बुडीत घालण्यासारखं आहे. महाराष्ट्राचं अर्थकारण फार डबगाईला गेलं. अशा योजना आणल्या की असंच होणार.